अनेक महिला वर्षानुवर्ष अँटीस्पाझमोडिक आणि पेनकिलर ज्या खात होत्या, ज्याच्यामुळे पोटेन्शियली कॅन्सर होऊ शकतो असे रिसर्चेस आल्यावरती ते आत्ता गेल्या 3 महिन्यांपूर्वी बॅन झालं. नाही तर जागोजागी खाल्लं जात होतं, चणा फुटाण्यांसारखं खाल्लं जात होतं. मग आयुर्वेदात ह्या सगळ्याचे पर्याय उपलब्ध आहेत. की सुश्रुत हे सर्जरीचे जनक मानले जातात, त्यावेळेला ॲनेस्थेशियाशिवाय सर्जरी कशा करणार? रोहू मासा जो असतो त्याचं तोंड ज्या पद्धतीचं दिसतं त्या पद्धतीने तो छोटा गर्भाशय स्त्रीच्या शरीरामध्ये दिसत असतो. तू लोणच्याच्या बरणीला स्पर्श करू नको, लोणचं खराब होईल. लोणचं खराब नाही होणार आहे, आपलं आरोग्य खराब होणार आहे, त्याच्याकरता त्याला स्पर्श नाही आहे करायचा. आपण साधी करंगळी जर कापली गेली तर किती जपत असतो. मग इथे ज्यावेळेला एवढा फ्लो चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण किती काळजी घेतली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये ही फक्त डाएटचीच काळजी नाही आहे, ही आराम करण्याचीही काळजी आहे. असं काही आयुर्वेदात पाडे पुढे ढकलण्यासाठी आहे का रेमेडीज, आणि ती ढकलणं मुळात योग्य आहे का? अथर्ववेदामध्ये वॅसेक्टॉमीचा उल्लेख पहिल्यांदा आलेला आहे. पुरुष नाडी छेदन असा त्याचा स्पष्ट असलेला उल्लेख आहे. तर ते टॅम्पॉन्स आतमध्ये इन्सर्ट केल्यामुळे शरीरामध्ये किंवा कप्स वापरल्यामुळे ते तिथेच साचून राहिल्यावर ऑब्व्हियसली तुम्ही ते काढून जोवर टाकत नाही तोवरचा जो मधला कालावधी मिळतो त्यात बॅक्टेरियल ग्रोथ ही जोरदार व्हायला सुरुवात होते. आपल्या भारत देशाला आयुर्वेदाची फार मोठी परंपरा लाभली आहे. आयुर्वेदिक औषधं फक्त घेण्याची गोष्ट नाही, तर आयुर्वेदिक आचरणात आणण्याची गोष्ट आहे. आयुर्वेद महिलांकडे कसा पाहतो, आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महिलांनी कोणते व्यायाम केले पाहिजेत, कोणती औषधं घेतली पाहिजेत, ती एक जीवन पद्धती अंगी कशी अंगारली पाहिजे, किंवा आयुर्वेदाचा आपल्या आयुष्यात नेहमी वापर कसा करून घेतला पाहिजे, याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्या बोलबालाच्या पॉडकास्टमध्ये आलेत वैद्य परीक्षित शेवडे सर. वैद्य परीक्षित शेवडे हे MD आयुर्वेद असून पुणे आणि मुंबईत ते प्रॅक्टिस करतात. दीर्घकालीन व्याधी हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे आणि 12हून अधिक पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली. बोलबालाच्या आमच्या पॉडकास्ट तुमचं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. हॅलो डॉक्टर. डॉक्टर, पहिला प्रश्न हा आहे की आयुर्वेद हाऊ डज इट डिफाईन अ वुमन्स बॉडी? त्याचे काही दाखले देऊ शकाल का इथे? डेफिनेटली. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचदा आपण असं ऐकतो की पूर्वीच्या काळामध्ये मेल आणि फिमेल ह्यांच्या बाबतीतली बायफर्केशन्स कशा पद्धतीची होती वगैरे अशा बऱ्याच चर्चा चालतात. लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की आयुर्वेद जे जगातलं पहिलं मेडिकल सायन्स आहे ते आपल्याला असं सांगतं की कौमारभृत्य तंत्र नावाच्या एका स्वतंत्र ब्रँचमध्ये फिमेल्सचे डिसिजेस आणि लहान मुलांचे डिसिजेस आणि त्यांच्याबद्दलचं टोटल अंडरस्टँडिंग हे एकत्र केलेलं आहे. का? कारण मदर बेबी इज वन युनिट. आता ही जी युनिक कन्सेप्ट आहे ही आयुर्वेदाने पहिल्यांदा दिली आहे की महिलांमध्ये जी सृजनता आहे, काही नवीन घडवण्याची कपॅसिटी आहे, फक्त मूल जन्माला घालणंच नाही, कुठलीही गोष्ट नवीन घडवण्याची जी कपॅसिटी आहे तिला सृजनशीलता म्हणून बघत असताना या पद्धतीने तिथे एक डायरेक्शन आयुर्वेदाने दिलं. बरं, त्याच्या पलीकडची महत्त्वाची गोष्ट काय की दोन्ही शरीरं वेगळी आहेत हेही आयुर्वेद जाणतो आणि म्हणून आयुर्वेद असं म्हणतो की आशय आणि स्रोतस. आशय रफली सांगायचं झालं तर फंक्शनल कॅव्हिटीज इनसाइड द बॉडी. याच्यामध्ये एक ॲडिशनल कॅव्हिटी आहे जी महिलांमध्ये ज्याला म्हटलेलं आहे गर्भाशय. आणि स्रोतस याचा अर्थ फंक्शनल सिस्टम्स ज्याच्यामध्ये 2 ॲडिशनल आहेत महिलांमध्ये, ज्यातली एक सांगितलेली आहे स्तन्यवह स्रोतस, ब्रेस्ट मिल्कचं असलेलं वहन ज्याच्यातून होतं, आणि दुसरा आर्तवह स्रोतस ज्याच्यामध्ये महिलांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम येते. आणि किती मायन्यूट लेवलपर्यंत माहिती आहे का की या गर्भाशयाचं वर्णन करताना ते असं सांगतात की यथा रोहित मत्स्यस्य मुखम भवती रूपता, म्हणजे रोहू मासा जो असतो त्याचं तोंड ज्या पद्धतीचं दिसतं त्या पद्धतीने तो छोटा गर्भाशय स्त्रीच्या शरीरामध्ये दिसत असतो. एवढं डिटेल्ड वर्णन ज्यावेळेला आपल्याला मिळतं याचा अर्थ त्यांनी ते प्रत्यक्ष बघितलेलं आहे. आणि थोडक्यात असा काही टॅबू नव्हता की फिमेल बॉडी आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावरती डिस्कशन करणार नाही. इट वॉज अ वेल डिस्कशन सब्जेक्ट. सो त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित आपल्याला डिस्कशन झालेलं दिसतं आयुर्वेदाच्या ग्रंथात. स्त्रीच्या आयुष्याचे टप्पे असतात, म्हणजे बालिका, तरुणी, वृद्धा, तर कसे कसे बदल होत जातात? इंटरेस्टिंगली आयुर्वेदाचे ह्यातलं एक मंतव्य फार महत्त्वाचं आहे. आपण जनरली काय म्हणतो की लहान अवस्था, लहान मूल हे एक साधारण 14 ते 16 वर्षांपर्यंत, 16 वर्ष हे वेस्टर्न मेडिसिननी नंतर एक्सटेंड केला. पण आयुर्वेदाचं मत जर आपण बघितलं तर आयुर्वेद असं सांगतो की वयाच्या 30व्या वर्षापर्यंत माणूस बाल्यावस्थेत असतो. 30व्या वर्षापर्यंत? आता आपल्याला आश्चर्य वाटतं, रे कसं शक्य आहे?
मग ह्याचे परत 2 पार्ट केलेत आयुर्वेदाने, ज्याच्यामध्ये आयुर्वेद म्हणतो की 0 ते 16 हा एक भाग झाला आणि त्याच्यानंतर ह्या भागामध्ये काय होतं, अपरिपूर्ण धातू अवस्था, म्हणजे शरीरातले जे टिश्यूज आहेत ते अजूनही डेव्हलप होत आहेत, हाडं डेव्हलप होत असतात, बाकीच्या सिस्टम्स बनत असतात, गटची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत असते, गट मायक्रोबायोम चेंज होत असतो. या सगळ्या गोष्टी या 16व्या वर्षापर्यंत होत आहेत. त्याच्यानंतर मग 16 ते 30 जे आहे, ज्याच्यामध्ये ती परिपूर्ण धातू अवस्था किंवा विवर्धमान धातू अवस्था, याचा अर्थ ती आपल्याला स्टेबिलिटीमध्ये न्यायचंय 16 ते 30 मध्ये. आणि 30च्या नंतर आजचे रिसर्चेसही आपल्याला हेच सांगतात की डिटरेशन चालू व्हायला सुरुवात होऊ शकतं. मग आयुर्वेद असं सांगतो 30 ते 60 चरकानुसार आणि सुश्रुत आचार्यानुसार 30 ते 70 असलेला जो वयोगट आहे हा मध्य वय सांगितलाय. म्हणजे सध्या आपण कुठे प्रवास करतोय आपल्याला लक्षात घ्यायला हरकत नाही. 70च्या नंतर डिटरेशन चालू होतं आणि मग ती वृद्धावस्था असं आयुर्वेदाने सांगितलंय. आज ज्या गोष्टी आपल्याला 35 आणि 40 मध्ये झालेल्या दिसत आहेत ते अपेक्षित असं आहे की ते 60 आणि 70 मध्ये व्हाव्यात. मग हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा लागू होते. आणि मग तेव्हा आपण जर बघितलं की बाल्यावस्थेमध्ये मग मेनार्कीचा काळ जो सांगितलाय, आयुर्वेद सांगतो की 12व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत हा फर्टाईल टाइम पिरियड आहे स्त्री करता. वत्सरा द्वादशाद ऊर्ध्वम याती पंचाशतक्षयम अशा पद्धतीचं सूत्र आयुर्वेदात आहे. आज जर आपण बघितलं तर हे 12 हे जे आहे हे 10, 8 इथपर्यंत यायला सुरुवात झाली आहे. ही इतकी गंभीर गोष्ट आहे की आज जे हॉर्मोन्स इंजेक्ट केलेलं दूध आपण अगदी रॅम्पंटली पोटात घालतोय लहान लहान पोरींच्या, त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल इम्बॅलन्स सुद्धा अशा पद्धतीने रिफ्लेक्ट होत आहेत. बरोबर. पण हे मेनार्क पर्यंत असलेलं वयाचा एक भाग झाला. पण ही लवकर जी पाळी येते मुलींची ती लवकर जाईल सुद्धा ना, म्हणजे होतच आहे ना तसं. हा निसर्गाचा नियम आहे की तुम्हाला जी गोष्ट लवकर दिलेली ती लवकर काढली सुद्धा जाईल. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे की आज पालकांनी ह्याच्याकडे विचार करावा की आपण काय नेमकं पोटात घालतोय आपल्या मुलांच्या. सो हे मेनार्कीपर्यंत असलेला एक फेज झाली, ज्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स डेव्हलप होणं, की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पासून ते ब्रेस्ट पासून ते वेगवेगळ्या ठिकाणचे जे केश, ज्याला लोम असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये, यांची डेव्हलपमेंट होणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सेक्शुअल फिलिंग्स येणं, त्या पद्धतीचे हॉर्मोनल प्ले व्हायला सुरुवात होणं, म्हणजे साधारण ज्याला आपण पौगंडावस्थेचा काळ म्हणतो तो, त्यातून ते टीनेज हे तिथून पुढे आपल्याला दिसणार आहे. नंतर परत 30 पर्यंतचा एक टप्पा, 30 पासून ते 50 पर्यंतचा एक टप्पा, हे दोन्ही महत्वाचे. परत ह्याच्यामध्ये फर्टाईल पिरियड सुद्धा आला आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रीमेनोपॉज, मेनोपॉज ह्याच्या पद्धतीने असलेली वाटचाल. आणि एकदा का मेनोपॉजकडे वाटचाल झाली की त्यानंतर मग गर्भाशय आक्रसणं आणि त्याच्या दृष्टीने बाकीचे सगळे देखील लिबिडो डिक्रीज होणं वगैरे, हे जे तत्सम असलेले फरक आहेत ते हळूहळू शरीरात होत जातात स्त्रियांच्या. अशा पद्धतीचं वर्णन आपल्याला आढळतं. बरोबर. आणि आता इंटरकनेक्शन मेन्सेसचं आणि दोषाचं असं काही असतं का? कारण पिरियडच्या दरम्यानची शारीरिक आणि मानसिक जी अवस्था असते ती युज्युअल वेळेपेक्षा खूपच वेगळी असते. ह्या म्हणजे सगळ्या स्त्रिया जाणतात. तर आयुर्वेद ह्या सगळ्याला कसं डिस्क्राईब करतं? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आयुर्वेद असं मानतो की ह्या संपूर्ण कालावधीमध्ये शरीरातले तीनही दोष, ज्याला वात, पित्त आणि कफ असं म्हणून आपण ओळखतो, ह्या तिन्हीचे काही ना काहीतरी इम्बॅलन्स होत असतात. आता हे प्रकृतीनुसार कोणाचे काय पद्धतीचे होतील हे डिफर करेल. आणि म्हणून आयुर्वेदाचा जो महत्त्वाचा अप्रोच आहे ना, तो कस्टमाइज्ड मेडिसिन ह्या बाबतीतला आहे. की आयुर्वेद हा एखाद्या व्याधीवरती औषध देतो असं नाही आहे. आयुर्वेद तुम्हाला तो पर्टिक्युलर व्याधी झाल्यावरती काय औषध द्यायचं आहे हे त्या माणसाकरता दिलं गेलेलं औषध आहे. आपल्याला आज पेन्सपासून ते लॅपटॉप स्लीव्सपर्यंत प्रत्येक गोष्टी कस्टमाइज लागतात. तर मेडिसिन कस्टमाइज का असू नये, तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. मग दोषांचा जो प्रश्न तुम्ही विचारला, तर मग त्याच्यामध्येही बदल येतात. की आयुर्वेद असं वर्णन करतो की ज्यांची मुळात पित्ताची प्रकृती आहे आणि त्यातून त्यांचं पित्त वाढलेलं जर का असलं तर स्वाभाविकपणे त्यांचा हेवी फ्लो असणार आहे मेन्सेसचा, त्यांची चिडचिड जास्त होणार आहे इतरांपेक्षा, किंवा त्यांना एकंदरीत ज्याला आपण ओडर म्हणतो, बॉडी ओडर, हा अगदी डिस्टिंक्ट असणार आहे त्या ड्युरेशनमध्ये. विसरगंध असं आयुर्वेदाने म्हटलेलं आहे त्याला, की जो डिफायनिंग ऑर्डर असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या रोजच्या आपल्या बघण्यातल्या असलेल्या, अनुभवातल्या असलेल्या असतात, ज्या त्यांनी कंपाईल करून ठेवलेल्या आहेत आधीच. वाताच्या बाबतीमध्ये जर का बघायचं झालं, स्कॅन्टी मेन्सेस ही अनेकींची तक्रार असते. ही वाताची असलेलं प्राधान्याने, किंवा मेन्सेस प्रत्येक वेळेला रेग्युलर असत नाहीत. बाकी काही डिफॉर्मिटी नाही आहे, त्रास बाकी काहीच नाही, PCOS वगैरे काही नाही, पण माझ्या मेन्सेस रेग्युलर नाही आहेत, ही जी कंप्लेंट असते, कारण आपली प्रकृती वाताची असू शकते आणि आपल्यामध्ये वात वाढीला लागलेला असू शकतो. आणि मग या संपूर्ण कालावधीमध्ये विशेषतः कंबर दुखणं, जॉईंट्स दुखणं ह्याच्यासारखे, किंवा गोंधळ होणं, ब्रेन फॉगिंग ज्याला म्हटलं तर, हे सगळे जे लक्षणं दिसतात ती आपल्याला वाताचं आधिक्य असल्यावर दिसणार आहे.
कफाचं आधिक्य ज्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये डिलेड मेन्सेस दिसतील विदाऊट एनी रिझन. परत PCOS सारख्या अंडरलाईन कंडिशन नाही आहेत, पण डिलेड मेन्सेस असू शकतात कॉन्स्टंटली. 45 दिवसांचं सायकल असू शकतं, विच इज नॉर्मल फॉर दॅट फिमेल, कारण तिची प्रकृती कफाची आहे. किंवा त्याच्याच बरोबरीने व्हाईट डिस्चार्ज सारख्या कंप्लेंट काही फिमेल्स सांगतात की हमखास आम्हाला मेन्स्ट्रुएशनच्या नंतर व्हाईट डिस्चार्ज हा होतोच होतो. बरं, मी तो ओव्युलेटरी फ्लो म्हणत नाही आहे, मी प्रॉपर व्हाईट डिस्चार्जबद्दलच म्हणतो आहे. तर हे सगळे जे त्रास आहेत हे आपल्याला कफाच्या प्राधान्यामध्ये असलेले दिसून येतात. आळस वाटणं, सतत झोपावं असं वाटणं. आता ज्यांना मुळातच तशी प्रवृत्ती असेल तो भाग वेगळा, पण प्रकृतीनुसार आपण बघत असता कफाची प्रकृती ज्यांची आहे आणि कफ वाढलेला आहे त्यांच्यामध्ये ह्या पद्धतीची लक्षणं दिसतील. मग परत ह्यात परम्युटेशन कॉम्बिनेशन सुद्धा होतील. सो दिस इज सच अन इंटरेस्टिंग टॉपिक की आपल्याला प्रत्येक फिमेलमध्ये तिची प्रकृती कुठल्या दोषांनी बनली आहे आणि मग ती काय खाते पिते, कशा पद्धतीने तिचं दिनमान आहे, यानुसार काय एक्सपेक्ट करू शकतो याची आयडिया वैद्यांना नेहमी आहे. आणि मग त्या स्त्रीचे म्हणजे आत्ता जशी प्रकृती आहे ती चेंज होऊ शकते का पुढच्या सायकल दरम्यान? म्हणजे आता नाही. जर कफ डॉमिनंट आहे तर पुढच्या ह्याला पित्त नाही, dominant प्रकृती बदलणार नाही, दोषांची स्थिती बदलू शकते. ओके ओके दोषांची स्थिती कशावर अवलंबून आहे तर आपण ज्या गोष्टी खातोय पितोय, आपलं मानसिक आरोग्य ज्या पद्धतीने आहे. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती ही मुळात पित्तप्रधानच असेल, पण तिला जाऊन पाणीपुरीच्या गाडीवरती नंतर तिखा पाणी दो भैया ह्याच्याशिवाय जर होतच नसेल तर स्वाभाविकपणे पित्त वाढणारच आहे तेवढ्या प्रमाणात. अहो, मी वाटीभर लोणचं भाजीसारखं खाणाऱ्या अनेक महिला बघितलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं असं त्याच्याशिवाय आमचं होतच नाही. स्वाभाविकपणे पित्त पण वाढणार. असं नाही काहीतरी वाढल्यामुळे ते तसं खातात असं नाही होत नसत. फारच कमी वेळेला तसं होतं. हा. मुळात अनेकदा कसं असतं की ते दोषांना कॉम्पन्सेट करण्याकरता आणि दुसरा एक नॅचरल ओढा असतो की हा. तो दोष वाढीला लागतच राहतो शरीरामधला बरोबर. आणि मग आपल्या लक्षातच येत नाही की आपण काय करतोय. मग स्वाभाविकपणे तो दोष वाढल्यामुळे ती लक्षणं दिसायला लागतात आणि मग एकदम आपण जागे होतो आणि म्हणतो की अरे ही लक्षणं आता दिसायला लागले, तर मग हे का झालं. आणि ह्याच्या करताना आयुर्वेदात विशेषतः केस हिस्ट्री नीट घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. की प्रिसाइजली आम्ही जेव्हा शोधून काढतो की ओके ही एक पर्टिक्युलर गोष्ट आहे की जी तुमच्याकडून चुकीची घडतीये. आणि इतके मेन्सेसच्या दरम्यान त्रास असतात की आपण त्याला म्हणजे प्रॉब्लेम्स आले. खरं तर प्रॉब्लेम्स येण्यास म्हणजे छान गोष्ट आहे ना आयुष्यातली, पण बायका ते एन्जॉय सुद्धा करू शकत नाही. तर हे होऊ नये म्हणून घरगुती रेमेडीज काय आहेत? ही मुळात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, जसं आता तुम्ही म्हणालात की ही नॉर्मल गोष्ट असली पाहिजे किंवा ज्याच्यावर सोशल मीडिया बस पण असतो की दिस इज समथिंग नॉर्मल. अगदी मान्य आहे ना. मग त्याच्यामध्ये त्रास का व्हायला पाहिजे याच्या मुळाशी आपण पहिलं कधी जातोय का? फॉर एक्झाम्पल एखादा लघवी करत असेल, एखाद्याला शौचाला होत असेल, नॅचरल प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये त्रास नाही झाला पाहिजे. आणि जर होतोय ह्याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे अँड वी हॅव टू ॲड्रेस दॅट. सो घरगुती मेडिसिन्स याच्याही पेक्षा तो त्रास का होतोय हे पहिल्यांदा फाइंड आउट करणं. अनेक महिला वर्षानुवर्ष अँटीस्पाझमोडिक आणि पेनकिलर ज्या खात होत्या ज्याच्यामुळे पोटेन्शियली कॅन्सर होऊ शकतो असे रिसर्चेस आल्यावरती ते आत्ता गेल्या 3 महिन्यांपूर्वी बॅन झालं. नाही तर जागोजागी खाल्लं जात होतं, चणा फुटाण्यांसारखं खाल्लं जात होतं. मग आयुर्वेदात ह्या सगळ्याचे पर्याय उपलब्ध आहेत. बरोबर. आणि मेन्स्ट्रुएशन दरम्यान डाएट काही स्पेसिफिक असलं पाहिजे का? कारण आता तर बंबार्डिंग अशा इन्फॉर्मेशनचं असतं की जसं पिरियड्सचा 4था-5वा दिवस असेल तसं कफ तुमच्या शरीरात डॉमिनंट आहे ते पॅसिफाय करायला तुम्ही लाईट डाएट घ्या, मग तुम्ही सॅलड्स आणि मोड आलेले कडधान्य खाऊ नका वगैरे. खूप कन्फ्युजिंग आणि खूप अधिकृत असं समजतात यंग मुली. त्या सगळ्या पोर्टल्सवर ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर वी नीड अ गुड अँड ॲप्ट आन्सर फॉर दॅट. महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण परत तेच झालंय की आपल्याकडे झालं काय की करेक्ट इन्फॉर्मेशन ही दिली गेली नाही आणि फक्त मिसकन्सेप्ट ह्या वेगवेगळ्या पद्धतीने जात राहिल्या. मग पूर्वीच्या काळी त्या अशाही जात राहिल्या की शिवाशिव ही गोष्ट व्हायला लागली. मग असं एक म्हणण्याची पद्धत आली की तू लोणच्याच्या बरणीला स्पर्श करू नको, लोणचं खराब होईल. लोणचं खराब नाही होणार आहे, आपलं आरोग्य खराब होणार आहे, त्याच्याकरता त्याला स्पर्श नाही आहे करायचा. मग आपलं आरोग्य कसं खराब होणार आहे? तर मी मगाशी म्हटलं तसं की तिन्ही दोष हे काहीतरी इम्बॅलन्स झालेले आहेत. त्या परिस्थितीमध्ये आयुर्वेद ह्याला व्रणिता असा शब्द वापरतो. व्रण झालेला आहे ह्याचा अर्थ. आपण साधी करंगळी जर कापली गेली तर किती जपत असतो. मग इथे ज्यावेळेला एवढा फ्लो चालू आहे तर त्याच्यामध्ये आपण किती काळजी घेतली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये ही फक्त डाएटचीच काळजी नाही आहे, ही आराम करण्याचीही काळजी आहे. आणि म्हणून जे पूर्वी एक सांगितलं जायचं बाजूला बसणे हा जो शब्दप्रयोग आला हा तिथून आला. हा काही सोशल स्टिग्मा म्हणून नाही आला आहे, तो मधल्या काळामध्ये आपण जसा करून घेतला आपल्या सोयीने. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्या 3 ते 4 दिवसांमध्ये त्या स्त्रीला पूर्ण आराम मिळणं गरजेचं आहे.
तो मिळत नाही तेव्हा काय प्रॉब्लेम होतात ना, ते आपले महिला क्रिकेटर जे असतात, माझ्या मते ती झुलन सिंग का काय नाव तिचं, तिने आत्ता मध्यंतरी त्याच्या बाबतीमध्ये फार छान भाष्य केलं होतं की पिरियड्स चालू असतानाही आम्हाला खेळावं लागतं म्हणून. सो पहिलं मला असं नेहमी म्हणायचं असतं, वाटत असतं की तेवढ्या 4 दिवसांमध्ये पहिली गोष्ट महिलांना भर पगारी रजा मिळाली पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचे, दॅट इज देअर बेसिक राईट, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. एक. दुसरी गोष्ट, आयुर्वेद असं सांगतो की या संपूर्ण कालावधीत दोषांचा इम्बॅलन्स होईल असं काहीच करू नका. इतक्या टोकापर्यंत आयुर्वेद सांगतो की अगदी नखंसुद्धा कापायला जाऊ नका, आंघोळसुद्धा 2 दिवस केली नाही तरी चालेल, कारण दोषांचा इम्बॅलन्स होऊन देऊ नका. आपण ह्याच्या अगदी विरुद्ध सध्या बघतो ना, म्हणजे वेगवेगळे जे सॅनिटरी नॅपकिन्स येतात त्याच्यामध्ये कशा उड्या मारायच्या हे दाखवलं होतं, पण ह्याच्यामध्ये आपण त्या फिमेल्सचे किती प्रॉब्लेम वाढवतोय ह्याचा दुर्दैवाने कोणीच विचार करत नाही. ती विचार करण्याची गरज आहे. आणि उलट अशा पॉडकास्टच्या निमित्ताने तो विचार लोकांनी केला पाहिजे. ती माझ्यासारखी लोकांची आणि तुमची तळमळ आहे. सो मला महत्त्वाचं असं वाटतं त्या बाबतीमध्ये की हविष्य अन्न ह्याचं प्राशन करावं असं आयुर्वेद सांगतो. हविष्य याचा अर्थ काय, तर आपण ज्यावेळेला यज्ञ करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये जे हवना करता वापरतो त्या गोष्टी, का मग त्या पवित्र आहेत वगैरे असं काय अँगल आहे का? नाही, त्या पचायला सोप्या आहेत. कुठल्या गोष्टी आहेत? हिरवे मूग आहेत, देशी गाईचं दूध आहे, देशी गाईचं तूप आहे, सातू आहे, आणि कुठल्याही फळभाज्या ज्या आहेत त्या. मग त्यातही आयुर्वेद सांगतो की त्या महिलेने आपल्या ओंजळीमध्ये बसेल एवढाच अन्नाचं सेवन करावं. का? कारण इट इज लाईट टू डायजेस्ट, की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते आरामात तुम्ही खाऊ शकता आणि बाकी तुमची कामं शांतपणे तुम्ही काही न करता बसून राहणं सुद्धा आणि आराम करणं हे सुद्धा होऊ शकतं. तर या हविष्याचं सेवन हे त्या काळामध्ये करावं. आणि नंतर जो कफ वाढीला लागतो ना, तो नॅचरली गरजेचा आहे, कारण नंतर पुढे ओव्ह्युलेशन व्हायचंय का नाही ह्या सगळ्या गोष्टींकरता तिथे मुळात ते कफाचंच कार्य आहे ना, नवीन गोष्ट घडवायची जी आहे ती. सो वी डोंट नीड टू पॅसिफाय इट, उलट त्याला आहे तसा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आणि तो या हविष्य अन्नाचं सेवन जरी केलं आणि बाकी व्यायाम आणि काय आसनं आणि हेने ते उड्या मारणे इत्यादी गोष्टी जर नाही केल्या, पुरेपूर आराम जर का घेतला, तर आपले दोष आणि पर्यायाने त्याच्याशी संबंधित सगळे हॉर्मोन्स ही व्यवस्थित राहणार आहेत आणि त्याचा फायदा त्या फिमेल्सना जास्त होणार आहे. बऱ्याचदा असे कारण असतात की आता पूजा आहे किंवा घरात काहीतरी महत्वाचं आहे तर पाळी पुढे ढकलूया. तर असं काही आयुर्वेदात पाळी पुढे ढकलण्यासाठी आहे का रेमेडीज, आणि ती ढकलणं मुळात योग्य आहे का? मी अगदी प्रामाणिकपणे सांगू का, आय एम प्रिन्सिपली अगेन्स्ट इट. ह्याला कारण असं आहे की महिलांना तुम्हाला एक गोष्ट जी परमेश्वराने दिलेली आहे किंवा जे परमेश्वर मानत नसतील निसर्गाने दिलेली आहे, तर ती गोष्ट तशीच्या तशी ठेवा ना, त्याच्यामध्ये ढवळाढवळ आपण करूया नको. परत मी तुम्हाला सांगेन, जो मागचा मुद्दा मी म्हटलं होतं की ही जी शिवाशिव हा जो मुद्दा आला तो कशामुळे आला, तर तो यामुळे आला की जिथे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती, मला सांगावं की मेन्सेसमध्ये कुठल्या फिमेलची मानसिक स्थिती अशी असते, चला आता मी पूजेमध्ये सहभागी होते. ऑब्व्हियसली लक्ष हे स्वतःकडे जास्त आणि स्वतःकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. पाळी पुढे ढकला मागे आणा हे धर्मशास्त्राने न सांगत. सो कॉन्ट्रासेप्टिव्हच्या बाबतीमध्ये आयुर्वेदामध्ये काही उल्लेख आलेले आहेत, नाही अशातला भाग नाही. कॉन्ट्रासेप्टिव्ह कशाला आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आयुर्वेदामध्ये सिझेरियन सेक्शनचा उल्लेख हा पहिल्यांदा आलेला आहे, ज्याला वामदेवीय उदरपाटन असं नाव आयुर्वेदाने दिलेलं आहे. त्याचाच नाही, अथर्ववेदामध्ये वॅसेक्टॉमीचा उल्लेख पहिल्यांदा आलेला आहे. पुरुष नाडी छेदन असा त्याचा स्पष्ट असलेला उल्लेख आहे. मग हे एवढे उल्लेख हे पूर्वापार आलेले आहेत. पण आता जर ओसी बाबतीत आपण जर बोलायचं आलं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्हबद्दल, तर आज त्याचं रिसर्च होणं गरजेचं आहे. तो होऊन ज्यावेळेला बाहेर पडेल त्यावेळेला आपल्याला त्या बाबतीत कन्फर्म सांगता येईल. ज्या बाबतीत झालेलं आहे त्याचे रिझल्ट्स हे फार विचित्र आहेत बरं का, आणि त्याचा विचार केला जात नाही. सरसकट ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह्स घेतली जातात. आपल्याला लॅन्सेटमध्ये 2003 साली पब्लिश झालेला रिसर्च असं सांगतो की ज्या वेळेला 5 वर्षांपेक्षा कमी काळाकरता सुद्धा सलग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतले जातात, त्यावेळेला सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर ह्या 2 कॅन्सर होण्याची प्रमाणं ही 30% वाढतात त्या महिलांमध्ये. 5 ते 10 वर्ष ज्यावेळेला घेतले जातात, म्हणजे 10 वर्ष सलग जर कोणी कॉन्ट्रासेप्टिव्ह्स घेत आहे तर त्याच्यामध्ये हेच प्रमाण 50% अँड अबाव इथपर्यंत वाढू शकतं. दुसरीकडे काही रिसर्च आपल्याला असंही सांगतात की हे होत असताना एंडोमेट्रियल कॅन्सर आणि ओव्हेरियन कॅन्सर ह्याचं प्रमाण मात्र कमी होतं ते होत असताना. हा युक्तिवाद म्हणून ठेवला जातो अनेकदा काही लोकांकडून. ते म्हणतात की हो एक वाढतोय तर दुसरा कमी होतोय ना. तर मला स्वाभाविकपणे प्रश्न असा पडतो की उद्या कोणीतरी सांगितलं की एक पदार्थ आहे तो तू खाल्लास की तुझी दृष्टी कमी होईल, ऐकणं जरा कमी होईल, पण श्वास घेण्याची क्षमता वाढू शकते बरं का. तर आपण ही रिस्क घ्यायला जर तयार असू, थोडा हा एवढाच हास्यास्पद दावा आहे ना. बरं हे केव्हा, ज्यावेळेला त्याचे पर्याय उपलब्ध नाहीत का.
म्हणजे ओसी पिल्स हे फक्त कॉन्ट्रासेप्शन करता वापरले जात नाहीत ना, पीसीओडी करता सर्रास वापरले जात आहेत. मग त्याचे पर्याय आयुर्वेदामध्ये निश्चित उपलब्ध आहेत. पीसीओडी सारख्या कंडिशनमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेण्याची आवश्यकता नाही. आयुर्वेदाने या कंडिशन कम्प्लिटली मॅनेज होऊ शकतात. तसे रिसर्चेसच झाले तेवढंही नाही, पेशंटचे डेटाबेसही आहेत, अगदी माझ्यासारख्या फिजिशियन्सकडेही ते असतात आणि ते रिपोर्ट्सवरही रिफ्लेक्ट झालेले आपल्याला दिसतात. आता हे मून सायकल्स आणि मेन्स्ट्रुअल सायकल ह्याचं काही कनेक्शन असतं का? कारण असं म्हणलं जातं की न्यू मूनच्या दरम्यान जर तुमचे पिरियड्स आले तर तुम्ही प्रॉपरली म्हणजे सगळं हार्मोनल बॅलन्स तुमचा इन प्लेस आहे, तर असं काही असतं कनेक्शन? बघा, अशा पद्धतीचे ना तर कुठल्याही ग्रंथांमध्ये काही संदर्भ माझ्या वाचनात आलेत आणि ना तर कुठल्या सायंटिफिक लिटरेचरमध्ये त्याचे काही रिलिव्हंट रिसर्चेस मला कधी दिसलेत. मला असं वाटतं की हा सध्या थोडासा सोशल मीडिया बस झालेला आहे की अनेकदा रील्स व्हायरल होतात आणि मग त्याच्यामुळे अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. हां, तर ह्याच्या मागचं काही सायन्सच जर का बघायचं असेल तर ते इंटरेस्टिंग आहे. आणि ते असं आहे की महिलांचं सायकल हे साधारण 28 डेजचं असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. सो ह्याला लुनार सायकल असंच म्हटलेलं आहे. आणि म्हणून ती गोष्ट घेत असताना आपण चंद्राच्या कला ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीनेच 28-28 दिवस. मग ही कॅल्क्युलेशन्स कुठपर्यंत बदलतात? तर जनरल एक जे से असतो की 28 डेजचं सायकल इज कन्सिडर्ड टू बी नॉर्मल. परत असा काही थम्स रूल नाही आहे, ह्याच्यामध्येही डिफरन्स येऊ शकतो. पण हे होत असताना हा सगळा रिलिव्हन्स येतो तो ज्या वेळेला प्रेग्नन्सी असते त्यावेळेस. सो आज वेस्टर्न मेडिसिनमध्ये ज्याला 9 महिने 9 दिवस असा काळ म्हटला जातो, आयुर्वेद त्याला 10 महिन्यांचा काळ असं म्हणतो. आता हे 1 महिना कुठे वाढला? तर वाढला कुठेच नाही, ते दिवस तेवढेच राहिले, गणिताचं कॅल्क्युलेशन बदललं. सो त्याच्यामुळे हे लुनार कॅल्क्युलेशननी आपण पुढे गेल्यामुळे कारण शरीरातले बदल हे चंद्राच्या कलांनुसार होत असतात हे अंडरस्टँडिंग हे पूर्वीपासून आहे आणि ते आजपर्यंत होल्ड ट्रू करताना आपल्याला दिसतंय. तर अष्टमी असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, या वेळच्या आपल्या मानसिक स्थिती, आपल्या हॉर्मोन्सच्या कंडिशन ह्या कम्पॅरेटिव्हली वेगळ्या असतात इतर तिथींपेक्षा. पण म्हणून त्याच्यासोबत आपले सायकल सिंक झाले पाहिजेत असं अजिबात नाही आहे. परत तोच विषय की नॅचरली जे जसं चालू आहे ते त्या व्यक्ती करता त्याच पद्धतीने आहे. पण मग आयुर्वेदानुसार आम्ही ज्या वेळेला ANC ज्याला अँटीनेटल केअर असं म्हटलं जातं, म्हणजे दर महिन्यामध्ये देण्याची आयुर्वेदाची औषधं, त्याच्यामध्ये हा विचार केला जातो की कुठला महिना चालू आहे, पहिला ते 10वा ह्याच्यामधला, त्यानुसार आम्हाला काय द्यायचं आहे. हे विषय हे तिथे महत्त्वाचे ठरतात, पण ते मेन्स्ट्रुएशनशी तितकेसे संबंधित असलेले विषय नाही आहेत. आणि टॅम्पन्स, मेन्स्ट्रुअल कप्स आणि सॅनिटरी पॅड्स ह्याच्याबद्दल काय म्हणजे सांगाल? परत खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण आज मार्केटिंग वेगवेगळ्या पद्धतीचं चाललेलं आहे. आज जेन झीला सगळ्या गोष्टी ह्या सोप्या हव्या आहेत कम्पॅरेटिव्हली, त्यामुळे ऑब्व्हियसली जे इंट्राव्हाजायनल कप्स असतात किंवा टॅम्पॉन्स असतात ह्याच्याबद्दल खूपच प्रोपागंडा चालतो. आपण थोडंसं लॉजिक आणि थोडंसं सायन्स ह्या दोन्ही गोष्टी जर तिथे वापरल्या तर आपल्याला त्याचं उत्तर अगदी सहजपणे मिळतं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की शरीराच्या बाहेर टाकण्याची एखादी गोष्ट आहे ना, ती गोष्ट जर आपण शरीराच्या आतमध्येच जर का धरून ठेवली तर काय होईल? लहान मुलांना आपण जेव्हा म्हणतो नॅपी रॅश येतात, तर ते नॅपीमुळे येत असतात का त्याच्यामध्ये धरून ठेवलेले जे पदार्थ आहेत ते शरीराच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे होतात? सो जसे स्टूल आणि युरिन हे शरीराबाहेर टाकलं गेलं पाहिजे, मेन्सेसचंही तसंच आहे ना. होतं काय की जर ते टॅम्पॉन्स आतमध्ये इन्सर्ट केल्यामुळे शरीरामध्ये किंवा कप्स वापरल्यामुळे ते तिथेच साचून राहिल्यावर ऑब्व्हियसली तुम्ही ते काढून जोवर टाकत नाही तोवरचा जो मधला कालावधी मिळतो त्यात बॅक्टेरियल ग्रोथ ही जोरदार व्हायला सुरुवात होते आणि त्याने सर्विक्स हा जो अवयव आहे, गर्भाशयाचं मुख ज्याला आपण म्हणतो, तर त्याचं इन्फ्लेमेशन खूप जोरदार व्हायला सुरुवात होते. लग्न झाल्यावरती गोड बातमी कधी देणार असा साधारण प्रश्न विचारला जातो. तर ही बातमी सर्वार्थाने गोड ठरावी त्यासाठी आहार विहार आणि प्री प्रेग्नन्सी काळजी काय काय घेतली पाहिजे? एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगू का, की जसं तुम्ही म्हणालात की ह्याची चिंता लोकांनाच जास्त असते, ती त्यांनी करणं पहिलं बंद करावं. चौकशा सुरू असतात. हो, तर त्या कपलला युजफुल ठरेल. आता ह्याच्या मागे आयुर्वेदाचा संदर्भ आहे, तोही मी आवर्जून देईन. आयुर्वेद असं सांगतो सौमनस्यो गर्भधारणानाम, याचा अर्थ एखाद्या महिलेला गर्भधारणा होण्याकरता त्या दोघांच्या मनाची स्थिती छान असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेला 10 वेळेला काय मग बातमी कधी हे विचारलं जातं आणि अगदी 4 चौघाच्यात विचारलं जातं, त्यावेळेला स्वाभाविकपणे ज्या केसेस मी बघतो ना क्लिनिकमध्ये त्यातल्या हमखास महिला वर्गाचं विशेषतः ही तक्रार असते की मला याचं भयंकर टेन्शन आलंय की आता प्रेग्नंट मी कधी होणार आहे. ह्या टेन्शननी ती बातमी जवळ येत नाही, दूर निश्चित जाते. आजचं आपल्याला वेस्टर्न मेडिसिन सुद्धा हीच गोष्ट सांगते. स्ट्रेस हॉर्मोन जितके वाढणार आहेत
तेवढा सेक्स हॉर्मोनचा प्ले हा बिघडत जाणार आहे. आणि ह्या गोष्टीमुळे पहिली ज्यांना खरोखर याची काळजी आहे त्यांनी त्याची काळजी करणं बंद करावं, ही पहिली गोष्ट आहे आपल्या नातेवाईकांच्या बाबतीत मी सांगतोय. दुसरी गोष्ट जसं आपण सांगितलं की आता ह्याला मल्टिपल फॅक्टर्स आहेत. पहिली गोष्ट अशी की सध्या कुठल्या वयात लग्न होत आहेत इथपासून ते ह्या सगळ्याच गोष्टी चालू होणार आहेत. लग्नाचं वय जसं पुढे जात आहे तसतसं ह्या सगळ्या गोष्टींमधली कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. मग माझं नेहमीच एक सांगणं असतं सगळ्याच माझ्या पेशंट्सना की लग्न झाल्यावरती इफ यू आर एक्सपेक्टिंग की आपल्याला उद्याला मूलबाळ असावं, तर आता मी आधी परत करिअर करते ह्या फंदात पडू नका. पहिलं मूल होण्याकडे लक्ष द्या. कारण आत्ताला तुमच्या शरीराची ती कंडिशन आहे, नंतर ती राहणार नाहीये आणि मग तुम्ही आमच्याकडे ट्रीटमेंट घेत बसणार आहात. म्हणजे ह्यात अनेक डॉक्टर्सचा फायदा होईल, पण आपल्याला ती मीटर्स चालवायची नाही आहेत लोकांची. सो ह्याच्याकरता पहिली महत्त्वाची गोष्ट ती. दुसरं महत्त्वाचं काय, तर दोन्हीही कपलमधल्या दोन्ही काउंटर पार्ट्सनी स्वतःच्या बेसिक टेस्ट्स करून घ्याव्यात. मग त्याच्यामध्ये फिमेल्सच्या बाबतीमध्ये सोनोग्राफी असेल किंवा AMH सारख्या टेस्ट असतील, थायरॉइडच्या टेस्ट असतील, ह्या टेस्ट एक पहिल्या करून घेणं. मेल्सच्या बाबतीमध्ये कंप्लीट सिमन अनालिसिस असेल किंवा त्याच्यासोबतच डायबिटीस सारख्या काही गोष्टी आहेत का, तर हे मल्टिपल फॅक्टर्स ह्याच्यात काही प्रॉब्लेमॅटिक आहेत का गोष्टी, हे पहिल्यांदा बघून घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग जर ते सगळं क्लिअर असलं तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विचार करणं. मग त्यामध्ये गर्भधारणेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला फॅक्टर की एक सुप्रजा जनन असं आयुर्वेद ज्याला म्हणतो, की आयुर्वेदिक पंचकर्म की जी बीजशुद्धी या दृष्टीने महत्त्वाची आहेत. ती प्रत्येकाला प्रत्येकच पंचकर्म महत्त्वाची असतात असंही नाही. आणि ह्याच्याकरता त्यांचं थरो एक्झामिनेशन ही गोष्ट महत्त्वाची आहे. फॉर क्रिएशन, ग्रोथ अँड नरिशमेंट ऑफ अ चाइल्ड, नॅचरल कन्सेप्शन इज द गो टू स्टेप ऑब्व्हियसली. पण जर नॅचरली कन्सीव्ह नसेल होत तर किंवा डिफिकल्टीज आहेत, तर मग काय आयुर्वेद कुठल्या ट्रीटमेंट्स किंवा असं ह्याबद्दल काही बोलतं का? हां, एक आत्ता महत्त्वाची गोष्ट आपल्याला या सगळ्यामध्ये असं आहे की का होत आहे असं, का घडत नाही आहे, याच्याकरताचे पहिले रिपोर्ट्स करून घेणं. जर त्याच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित असेल, अनेकदा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी अशा पद्धतीने गोष्टी सध्या दिसतात. त्याच्या मागचं खरं म्हणजे एक्सप्लेनेशन हे वाढलेलं वय असतं बरं का. पण तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये मग महिलांच्या बाबतीत उत्तर बस्तीसारख्या काही प्रोसिजर्स आहेत की ज्याचा आयुर्वेद ज्याने मदत घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आज वेस्टर्न मेडिसिन्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या बाबतीतले टूल्स सांगतं. जसं IUI असेल, IVF असेल. अनेकदा लोकांना वाटतं तेवढं केलं की विषय संपला, पण तसं नाही आहे. ते पुढे सक्सेसपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे. बघा, इन एनी आयडियल कंडिशन 20% इज द मॅक्झिमम चान्स ऑफ सक्सेस इन IVF असं त्यांचेच रिसर्चेस सांगतात. हे म्हणजे बाईकसाठी असतं की नाही की सगळ्या आयडियल कंडिशनमध्ये आमची बाईक 105 किलोमीटरचा मायलेज देते. पण आयडियल कंडिशन आहेत कुठे? रस्त्यात खाचखळगे आहेतच ना, कितीही गुळगुळीत जरी बनवले तरी. मग हे सगळे विचार करणं गरजेचं आहे. आणि अशा ठिकाणी आयुर्वेदाचा एक ॲडिशनल रोल असतो. आपल्याकडे असलेला एक ग्रुप ऑफ पेशंट असाही आहे की जो नॅचरली सगळे उपाय करून कन्सीव्ह होत नाही. अनेक पेशंट हे तसेही होतात. म्हणजे पंचकर्म फक्त केलेत आणि त्याच्यानंतर बेसिक काही मेडिसिन्स दिलेत त्या प्रॉब्लेम्सनुसार, तर ते अगदी पुढच्या सायकलमध्ये कन्सीव्ह झालेत, अशाही केसेस आहेत. पण अशाही केसेस आहेत की जे समजा तसे प्रयत्न करून नाही झालेत, तर त्या कंडिशनमध्ये त्यांनी IUI, IVF ह्याच्यासारख्या जर का ॲडिशनल टूल्सचा जरी निर्णय घेतला, तरी ते साईड बाय साईड त्याला पूरक असलेली आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू ठेवत आहेत. ज्यात माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला हे सातत्याने दिसून आले की तिथे हे जे 20% आहेत ना, हे वाढण्याकरता मदत झालेली आपल्याला दिसते. कारण एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी आपण त्या पेशंट्समध्ये काम करत असतो. तर त्यामुळे मुळातली पहिली रिझन असलेली इन्फर्टिलिटी रिझन करेक्ट करा. त्याच्यावरती आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत प्रत्येकच बाबतीत. मग ते थायरॉइडपासून PCOD पर्यंत कुठल्याही गोष्टी असल्या तरीसुद्धा. ट्युबल ब्लॉकेज सारख्या कंडिशन काही ठिकाणी असतात, तर त्याच्यामध्ये ही जी मी उत्तर बस्ती सांगितली, तर त्यातल्या क्षार तेलाच्या बस्तीसारख्या गोष्टींचे चांगले रोल होतात. याच्या व्यतिरिक्त असलेल्या अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी जर का असल्या, तर तिथेही मी म्हटलं तसं की इनिशियल एक आयुर्वेदाच्या पंचकर्मांचा उपचार घेणं, त्याने जर का होत नसेल, तर मात्र बाकीचे टूल्स वापरत असताना साईड बाय साईड आयुर्वेद वापरणं, इतक्या कॉम्प्रेन्सिव्ह वेने या सगळ्याकडे आपण बघू शकतो. ओके. आता ह्या उपचारांनी प्रेग्नन्सी राहिली, पण ही आनंददायी कशी करायची? काय आहार विहार असला पाहिजे? सगळ्यात एक पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की अगेन दिस इज अ नॅचरल प्रोसेस आणि त्याच्यामुळे ती नॅचरल आहे या पद्धतीने आपण पुढे जाणं हे शिकलं पाहिजे. होतं काय माहिती आहे का की जशी ही बातमी लागते त्याच्यानंतर लगेच एक हातात पुस्तक आणून दिलं जातं आणि सांगितलं जातं की चला आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आणि मग अनेक ठिकाणी गर्भसंस्कार नावाच्याही काही गोष्टी चालतात. बघा, माझा विरोध कशाला नाही आहे, पण माझं एक अगदी मूलभूत प्रश्न आहे की आपल्याला संस्कार गर्भावर करायचेत का आईवडिलांवर करायचेत, ह्याचा पहिला विचार करणं गरजेचं आहे ना. त्यामुळे जर त्या मातेपित्यांवर संस्कार त्यावेळेला नीट होत असतील तर ते पुढे रिफ्लेक्ट होत जातील.
मग आयुर्वेदाच्या दृष्टीने गर्भसंस्कार याचा अर्थ केवळ काही मंत्र ऐकणं नाही आहे, त्याच्या पलीकडे आहाराची काळजी घेणं. आणि इतकंच नाही तर औषधी गर्भसंस्कार ही आयुर्वेदाची अतिशय महत्त्वाची असलेली शाखा आहे. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये एक नीट व्यवस्थित काळजी घेऊन त्याला स्थिरता आली की मग त्यानंतर पुढे पुढे कुठल्या गोष्टी काय काय पद्धतीने करायच्या. मग ह्याच्यामध्ये आहाराचा भाग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तर आहारामध्ये काय महत्त्वाचं आहे तर महिन्यानुसार आपण जर का विचार केला तर सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये देशी गाईचं दूध हे त्या गर्भिणीच्या पोटात आवर्जून जाईल एका चांगल्या क्वांटिटीमध्ये. आता ज्यांना दूध पचत नाही त्यांनी परत आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. ते पचवण्याचे मार्ग असतात, त्याच्यावरती काम करता येतं. मग दुसऱ्या महिन्यामध्ये चालू करायचे दूध आणि शतावरी. मग तो शतावरी कल्प असेल, शतावरी पावडर असेल, आपले वैद्य तो सल्ला घेतील. शतावरी घृतही असू शकतं. व्हरायटी ऑफ ऑप्शन्स. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, येस, आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल ह्याच्यामध्ये, याचा अर्थ शतावरी प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर देण्याची गोष्ट नाहीये. कारण असा महापूर येतो की डिलिव्हरी झाल्यानंतर शतावरी कल्प घ्या, शतावरी कल्प घ्या. ते इतक्या आधीपासून करायचंय. इतकंच नाही तर या संपूर्ण कालावधीमध्ये आम्ही वैद्य जी दर महिन्याला औषधं देतो, ज्याला आम्ही आयुर्वेदिक अँटीनेटल केअर असं म्हणतो, ह्यामध्ये या औषधांचा समावेश हा आम्ही केलेला असतो की ज्याच्यामध्ये त्या त्या काळामध्ये वाढणारे जे भाव आहेत त्यानुसार माझी कॉम्बिनेशन्स ठरलेली आहेत, जी ग्रंथोक्त प्राधान्याने आहेत. ग्रंथांमध्ये आयुर्वेदाच्या ह्याला मासानुमासिक गर्भवृद्धीनुसार द्यायचे योग असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कस्टमाइज दिल्या गेल्या पाहिजे. तर दुसऱ्या महिन्यामध्ये दूध शतावरी झालं. तिसऱ्या महिन्यामध्ये देशी गाईचं दूध, देशी गाईचं तूप आणि मध. याच्यामध्ये मध आणि तूप काळजी एक घ्यायची की दोन्ही असमान मात्रेत असलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही मिक्स करत असताना तिन्ही गोष्टी, दूध हे गरम असून चालणार नाही, कारण मध आणि दूध हे गरम आपण एकत्र करत नाही. तर ह्या गोष्टींचा वापर करणं. चौथ्या महिन्यामध्ये असमान मात्रा म्हटलं काय जास्त पाहिजे काय कमी पाहिजे काही चालेल, त्याच्यामध्ये तसा काही नियम नाहीये. दोन्हीपैकी काही जास्त घ्या. समान मात्रेत जर का घेतलं तर ते विरुद्ध होतं असं आयुर्वेद सांगतो. इट बिकम्स इनकम्प्लीट. कोणतीही गोष्ट नाही, तूप आणि मध. हा, म्हणून पंचामृतातही आपण जर का बघितलं तर ते समान मात्रेत घेतलं जात नाही. ह्याच्या मागचं कारण असते आहे. सो त्याच्यामुळे ह्याचा वापर केला जातो. आता सरसकट पंचामृत घ्या असं सांगितलं जातं प्रेग्नन्सीमध्ये, तर ते तितकं सरळ नाहीये. हे इतके बायफर्केशन्स त्यात आहेत कारण हा विचार आहे त्यामागे की त्या महिन्यात कुठला भाव वाढीला लागणार आहे. मग चौथ्या महिन्यामध्ये देशी गाईचं लोणी आणि पत्री खडीसाखर हे कॉम्बिनेशन एक जनरस अमाऊंटमध्ये पोटात जाईल असं बघायचं. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपण दूध, तूप आणि अनंता ही जी वनस्पती आहे तर परत वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे ज्याच्यामध्ये घृत त्याचं सिद्ध करून असेल किंवा चूर्ण असेल किंवा गोळ्या असतील, वेगवेगळ्या पद्धतीने ही पोटात जावी त्या गर्भिणीच्या असं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर 6व्या आणि 7व्या महिन्यामध्ये परत दूध आणि शतावरी येतात. म्हणजे शतावरीचं सँडविचच आहे एक चांगल्या पद्धतीचं की आधी दुसऱ्या महिन्यामध्ये द्या, कारण शतावरीचं काम हे रस धातूपासून होणार आहे. कारण ह्या रसाचं पुढे जाऊन कन्व्हर्जन होतं ते त्या उपधातूमध्ये, ज्याला स्तन्य असं म्हटलेलं आहे, तिथपर्यंत होतं. आयुर्वेदाचं अंडरस्टँडिंग हे इतकं डिटेल्ड आहे की ते उगाच सांगायचं म्हणून काहीतरी सांगितलं आणि शतावरी घेऊन टाका, इतकं सोपं ते नाहीये. तर हे सगळं झालं की त्याच्यानंतर मग 8व्या महिन्यामध्ये खीर, अगेन देशी गाईच्या दुधापासून बनवलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी आणि त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप. आणि मग पुढे त्याच्यानंतर 8व्या 9व्या महिन्यामध्ये चालू करायचे अनुवासन बस्ती आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने. बस्ती इज मेडिकेटेड एनिमा. आता अनुवासन म्हटल्यावरती हा मेडिकेटेड एनिमा हा शक्यतोवर तेलाचा किंवा तुपाचा असतो. हे कशा पद्धतीने घ्यायचं हे आपले वैद्य आपल्याला डिझाईन करून देतात. हे का केलं जायचं? कारण का नॅचरल डिलिव्हरी इझिली फॅसिलिटेट व्हावं ह्याच्याकरता. आणि ज्या वेळेला ते होत नाही, मगाशी आपण उल्लेख केला तसं की ते वामदेवीय उदरपाटन आहे, पण आज ते ज्या घाऊक उदरात सिझेरियन सेक्शन म्हणून केलं जातं तशा पद्धतीने नाही केलं जायचं, तो नाईलाज म्हणून केलं जायचं. मग डिलिव्हरी ही नॅचरलच झाली पाहिजे. का? कारण लेटेस्ट रिसर्चेस आपल्याला असं सांगतात की वजायनल ट्रॅकमध्ये फिमेल्सच्या असलेले सीडिंग्स जे असतात ते बर्थ घेत असताना बालकाच्या मुखातून त्याच्या पोटात जातात, ज्याने त्याचा गट मायक्रोबायोम म्हणजे त्याच्या आतड्याचं छान आतलं जे वातावरण आहे ते तयार होतं. आणि म्हणून जे सी सेक्शन झालेले बेबीज असतात त्यांची पचनशक्ती कमकुवत असते असं आपल्याला लेटेस्ट रिसर्चेस सांगतात. हे इतका ह्या सगळ्याचा आपल्याला रिलिव्हन्स आयुर्वेदामध्ये सापडतो की इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलंय, पण आजचे रिसर्चेस या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रूव्ह करताना दिसत आहेत. आता आपण पोस्ट पार्टम बद्दल बोलूया. तर खूप क्रुशियल पण मिसरिप्रेझेंटेटेड अशी ही फेज आहे. यामध्ये आईचं बाळाशी छान घट्ट नातं निर्माण होतं, ॲट द सेम टाइम ती रिकवर होतीये. तर ह्या सगळ्याबद्दल, ह्या फेजबद्दल आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे? की बाळण काढा, घेऊ नका, पोटाला पट्टी बांधू नका, याच्या बरोबर विरुद्ध आयुर्वेदाचं म्हणणं आहे. कारण आपण हे सगळं केलं नाहीत तर मग आपल्याला पुढे चक्रा माराव्याच लागणार.
मग डॉक्टरांकडे तारीख पे तारीख चालूच राहणार आहे. गर्भिणीची आता बाळंतिणीची असं आपण म्हणूया, तर काळजी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा काय होतं माहिती आहे का, की बाळ नवीन असतं ना, त्यामुळे लक्ष बाळाकडे असतं. मग आईकडे कोण बघणार, तर तिच्याकडे तेवढंच बघणं गरजेचं आहे. मग जसं बाळाला देखील त्याला मालिश करणं, धुरी देणं ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, त्याचप्रमाणे आईच्या बाबतीमध्ये सुद्धा तिला देखील हलक्या हाताचं मालिश, तिला देखील धुरी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाळण काढ्यासारखी औषधं आहेत की आपल्या आयुर्वेदाच्या वैद्याच्या सल्ल्याने आवर्जून घ्यावीत अशा पद्धतीची आहेत. त्यानंतर ज्यावेळेला हा विचार केला जातो की ब्रेस्ट मिल्कच्या उत्पत्तीकरता आपल्याकडे पूर्वापार वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, खिरी ह्या त्या काळामध्ये दिल्या जातात. पण समजा मेथ्या वापरल्या जातात अनेकदा, पण आता त्या आईला जर पित्ताचा त्रास असेल तर ती मेथी वापरून आपल्याला चालणार नाहीये. ही काळजी सुद्धा त्याच काळामध्ये घेतली गेली पाहिजे. दुसरं असं की मदर बेबी 1 युनिट हा विचार आपण करत असताना पहिल्यांदी जितक्या लवकर प्रेग्नन्सी होईल आणि डिलिव्हरी होईल वयाच्या दृष्टीने त्या फिमेल्सच्या, त्यांना ते चांगलं आहे. एकदा का तिशी ओलांडली की त्याच्यानंतर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स वाढणार आहेत, पेशन्स लार्ज लेवलला कमी झालेले असणार आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये तो प्रश्न नॅचरल हॉर्मोन प्लेचा राहतच नाही, त्याच्या पलीकडे जे शारीरिक बदलच स्वतःतले घडलेले आहेत त्याचा जास्त प्रमाणात राहतो. प्रेग्नन्सीमध्ये महिलांचं वजन वाढलेलं असतं, तर पुन्हा त्या वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्या डोक्यात एक संकल्पना असते की संतूर मॉम पुन्हा ती बनण्यासाठी तिने काय केलं पाहिजे किंवा आयुर्वेद काय सांगतो त्याच्यावर? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्याला उदरपट्ट बंधन असं म्हटलंय, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये पोटाला पंचा बांधणे असं म्हणतो. हा पंचा बांधल्यामुळे जो वात वाढलेला आहे शरीरामधला तो जागेवर येण्याकरता मदत होणार आहे. गर्भाशयाचा आकार जो वाढलेला असतो तो परत पूर्वावस्थेमध्ये येण्याकरता मदत होणार आहे. सो अगदी काय आपण झिरो फिगरबद्दल बोलत नाही आहोत, पण तरीसुद्धा त्यातल्या त्यात आपला बांधा हा सुडौल कसा होईल याच्याकरता याचा वापर होतो. या व्यतिरिक्त एक आणि अशी गोष्ट आहे की ज्याच्याबद्दल फारशा चर्चा होत नाहीत पण ती प्रॅक्टिकली महत्त्वाची आहे, ती म्हणजे पर वजायनल डिलिव्हरी झाल्यानंतर वजायनाला येणारं लुझनिंग जे असतं, तर त्या बाबतीमध्ये की सैलसरपणा आला आणि त्याच्यामुळे पुढे शरीर संबंध ठेवताना त्रास होत आहेत, तर ह्या गोष्टीच्या बाबतीतही कामशास्त्राने उत्तर दिलेलं आहे. योनी आकुंचन योग किंवा योनी आकुंचन कल्प या सदराखाली कामशास्त्रात काही ज्या औषधी आलेल्या आहेत, काही ॲप्लिकेशन्स आलेले आहेत, ज्याचा माझ्यासारखे वैद्य आमच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग करतो, ज्याचे अतिशय चांगले इफेक्ट हे त्या पेशंटना दिसून येतात की त्यांचे ते मसल्स देखील पूर्ववत होण्याकरता या सगळ्याचा उपयोग होतो. तर ह्या दोन्ही गोष्टींचा खूप चांगला उपयोग होतो या सगळ्यात. आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत प्रेग्नन्सीमध्ये की हे नाही केलं पाहिजे असं काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला आता हे सुद्धा कसं आहे ना, पिढ्यानपिढ्या चालत आलेलं नॉलेज आहे. काही गोष्टी उष्ण आहेत असं आपल्याला माहीत असतं, तर त्या खाऊ नयेत. फॉर एक्झाम्पल बाय लार्ज नॉन व्हेजिटेरियन डाएट जे असेल, कितीही प्रोटीनचे गवगवे जरी केले तरी ते प्रेग्नन्सीमध्ये खाऊ नये असं आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं आहे. ते टाळणं चांगलं. हिरवी मिरची टाळावी. अतिशय उष्ण असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जितक्या टाळू तेवढं चांगलं असतं. पपई अननस आपल्याकडे अगदी. पण पपईच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे पपईच्या बिया या प्रॉब्लेमॅटिक आहेत, कारण त्याच्यामुळे गर्भाशयाचं आकुंचन होतं. पण तरीसुद्धा पपई सुद्धा जर टाळली तर ते चांगलंच आहे, त्यात प्रॉब्लेम नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सध्याच्या काळात सांगणं मला गरजेचं आहे की विशेषतः महिलांनी एरवीही सेवन करूच नये, पण त्या काळामध्ये अल्कोहोलचं सेवन अजिबात करू नये. कारण सांगताना कधी कधी प्रसिद्ध व्यक्तींकडून सांगितलं होतं की मला डोहाळेच त्याचे लागले होते आणि त्यामुळे मी त्याचंच सेवन करत होते. तर ह्यामुळे होतं असं की थोडंच घेतलं हो मी अल्कोहोल असं नाही होत. त्या थोड्या दारूनी सुद्धा अल्कोहोलिक सिंड्रोम हा तुमच्या मुलापर्यंत डेव्हलप होऊ शकतो असं आजचं सायन्स सांगतं. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टींपासून दूर राहणं आणि ते सासबहूचे वादविवाद चाललेल्या सिरियल्सपासूनही दूर राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. शारीरिक मानसिक कटकट न करता शांत जेवढं एन्जॉय करता येईल ती फेज, मदरहूडची फेज एन्जॉय करणं ही इंट्रायुटरन लाईफ पासून महत्त्वाची असलेली गोष्ट आहे. आणि आयुर्वेदिक असे छान छान पॉडकास्ट बघणं पण आवश्यक आहे. डेफिनेटली. ब्रेस्ट फिडिंग जेव्हा केलं जातं तेव्हा एखादी व्यक्ती 4 महिने करते, 8 महिने करते, कुणी 2 वर्ष करते, तर नेमकं खरं किती करावं, किती काळ बाळाला स्तनपान करणं आवश्यक आहे? आयुर्वेदाने बालकांच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. एकामध्ये सांगितलेलं एक क्षीरप, याचा अर्थ ते पूर्णपणे ब्रेस्ट फिडिंगवरती डिपेंडंट आहे. त्यानंतर सांगितले क्षीरान्नाद, याचा अर्थ ते ब्रेस्ट फीड सुद्धा घेते आणि हळूहळू खायला त्याने सुरुवात केली आहे. आणि मग सांगितले अन्नाद, याचा अर्थ ते पूर्णपणे अन्न बाहेरचं खायला पचवायला समर्थ आहे. त्यातली पहिली जी अवस्था आहे कंप्लीट डिपेंडन्सीची, ती 1 ते 6 महिने इथपर्यंत आहे. 6व्या महिन्यात आपल्याकडे फलप्राशन आणि अन्नप्राशन हे संस्कार सांगितलेले आहेत, कारण तिथपर्यंत आतड्यांची डेव्हलपमेंट ही चांगली झालेली असते, तिथे त्याचं सेवन केलं जाऊ शकतं. म्हणजेच हळूहळू ब्रेस्ट मिल्क तिथून कमी करायला सुरुवात केलेली चालते, कॉम्पन्सेट करायला सुरुवात करायची वरच्या वेगवेगळ्या आहारापासून. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र आपण ते पूर्णपणे थांबवणं हे अपेक्षित आहे, त्याच्यावर देणं अपेक्षित नाही.
सध्या याचा बराच गवगवा जरी चालू असला, 2 वर्ष द्या, 3 वर्ष द्या, याच्यात लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की त्या आयांचे हाल येतो याच्यामध्ये. कारण तुम्ही तुमच्या शरीरातला एक पोषक अंश समोर ट्रान्सफर करत असता. मग तो 1 वर्षाच्या पलीकडे जेव्हा आपण चालू ठेवतो, तेव्हा त्या महिलांची हाडं ठिसूळ होणं किंवा मग त्याच्याकरता कॅल्शियमच्या सप्लिमेंट घेत राहा. मग त्या घेतल्यामुळे किडनी स्टोन होतात. मग त्याच्यावरची औषधं घेत राहा. हे एवढं सगळं चक्र चालवण्यापेक्षा आपण ते तिथेच थांबवणं हे पण पहिलं बऱ्याच जणांना महत्त्वाचं आहे. अभिमान वाटतो की मी 1 वर्ष दिलं, मी माझ्या बाळाला 2 वर्ष दूध दिलं. म्हणजे दूध आणि माझी बाळावर माया असणं हे जोडलं जातं की म्हणजे फार वेगळ्या असलेल्या गोष्टी आहेत. आणि उलट ती असेल ना तर आता ते नको. अहो, बछड्याला सुद्धा ज्यावेळेला गाईचा बछडा असतो त्याला आपण 4ही आचळातले जे असतात सडातलं दूध कुठे देतो? त्याला ते दिलं तर त्याला जुलाब होऊन मरतं ते. कमी दूध जर एखाद्या मातेला आलं तर तिचं प्रेम नाही असं सुद्धा काही भागात बोललं जातं. नाही, त्याचा एक अर्थ जोडला ऍक्च्युली खरं म्हणजे जायला पाहिजे ऑक्सिटॉसिन बरोबर. तो चुकीच्या पद्धतीने जोडला गेलाय. कारण ऑक्सिटॉसिनचं सिक्रिशन जितक्या चांगल्या पद्धतीने होईल म्हणून तर बेबीच्या बरोबर क्लोज राहा असं सांगितलं जातं. आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी सुद्धा आहे की आपण सहसा जागे कधी होतो की आता दूध कमी यायला लागलं मग शतावरी कल्प चालू करा. पण आयुर्वेदाने स्तन्य जनन आणि स्तन्य शोधन असे 2 प्रकारची औषधं सांगितली आहेत. तर काही महिला अशा असतील की ज्यांच्यामध्ये स्तन्याचं जनन होतंय, देर इज अ प्रोडक्शन ऑफ ब्रेस्ट मिल्क, त्याचं एक्सप्रेशन होत नाहीये. मग ते होण्याकरताची जी आयुर्वेदिक मेडिसिन्स असतात आणि इथे वैद्यांचा रोल आहे. म्हणजे जिथे आपल्याला नाही तर सर्रास कोणी दुकानातूनही शतावरी कल्प खातच असतात की, पण तो प्रत्येक वेळेला घेणं अपेक्षित नाहीये. किंवा अनेकदा लोक सांगतात काय हो शतावरी कल्प पण दिला पण तरी सुद्धा काही फायदा नाही झाला. कारण तो तिथे द्यायचाच नव्हता. तिथे देण्याचा सेटच वेगळा होता. आणि अशा केसेस आम्ही एव्हरी नाव अँड टॅकल करत असतो की जिथे तो सेटच बदलला की हे ब्रेस्ट मिल्कचं एक्सप्रेशन व्यवस्थित होतं, त्याचं करेक्शन होऊन जातं. तर आपण नॅचरली कन्सीव्ह करणं, मग नाही झालं तर IVF वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्यावर व्यवस्थित बोललो. डिफिकल्ट प्रेग्नन्सी जेव्हा होतात, प्रीमॅच्युअर बेबीज असतात, तर ह्या सगळ्या ते इन्क्युबेटर मध्ये त्यांना ठेवलं असं, तर ह्या सगळ्याकडे आयुर्वेद कसं बघतो? काय कुठली वे आहे, कुठली ट्रीटमेंट मोड आहे इथे वापरलं जातं? ज्याला बऱ्याचदा IUGR असं म्हटलं जातं, म्हणजे इंट्रा युटराईन ग्रोथ रिटार्डेशन. अशा कित्येक केसेस असतात किंवा ज्याच्यामध्ये ॲमनिओटिक फ्लुइड कमी होतंय आणि त्याच्यामुळे काही रिस्क वाढत आहेत, म्हणजे गर्भाशयातलं जल जे आहे ते कमी होतंय. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या अवस्थांना आयुर्वेदामध्ये नागोदर किंवा उपशुष्क ह्याच्यासारख्या टर्मिनॉलॉजी वापरून त्यावर उपचार कसे करायचे. आता एक महत्त्वाचा मुद्दा असा की आयुर्वेद असं सांगतो की अष्टमे अस्थिरी भवती ओजहा. ओज हा जो फॅक्टर असतो विच इज इसेन्स ऑफ लाईफ, हा 8व्या महिन्यामध्ये अस्थिर होतो. म्हणून आपण सहसा असं बघतो की 8व्या महिन्यामध्ये ज्यांचं बर्थ होतं त्यांचे सर्वायवल चान्सेस कमी असतात. आजही ज्यांचं 7व्या महिन्यामध्ये होतं त्यांचे जास्त असतात यांच्या कम्पॅरिझनमध्ये. पण मग त्या परिस्थितीमध्ये समजा एखाद्या बाळाला नंतर इन्क्युबेटरमध्ये जरी ठेवावं लागलं, आता हँड्स डाऊन ह्याच्यामध्ये मॉडर्न इंजिनिअरिंगची कमाल आहे की ते संपूर्ण वातावरण तिथे जनरेट करून त्या पद्धतीने त्या बाळाला तगवणं. पण जर आधी आयुर्वेदिक अँटीनेटल केअर म्हणजे दर महिन्यामध्ये आयुर्वेदिक औषधं सोबत घेतली गेली असतील तर ह्यांच्यामध्ये पुढे जाऊन ह्या ज्या प्रीमॅच्युअर बेबीज आहेत, पुढे जाऊन जे ॲनॅमॉली डेव्हलप होऊ शकतात ह्याचं प्रमाण सुद्धा निग्लिजिबल राहतं असा आमचा एक्सपिरियन्स आहे. आणि गर्भजल कमी असेल तर ते वाढवण्याकरता तर आयुर्वेद अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. पिरियड सुरू झाल्यापासून ते पेरिमेनोपॉज म्हणजे ऑनसेटपर्यंत मेनोपॉजच्या साधारण 25 ते 30 वर्षाची गॅप आहे. तर पेरिमेनोपॉज आणि PMS हे जे सिम्पटम्स असतात त्याचे ते वेगवेगळे असतात का? आणि दुसरा भाग त्याचा असा आहे की असं म्हणलं जातं की पेरिमेनोपॉज मेनोपॉजपेक्षा डिफिकल्ट असतो. तर याबद्दल काय सांगाल? माहितीचा महापूर झालेला आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे असं आहे की हो, PMS किंवा पेरिमेनोपॉज ह्या सध्या खूप परवलीचे शब्द आहेत. अगदी लहान लहान मुलीसुद्धा PMS आहेत मला असं म्हणून सांगताना आढळतात आणि त्यातले खरोखरच PMS नसतात सुद्धा. सो आपल्याला त्यावेळेला ते जे सिम्पटम्स दिसत आहेत ते नेसेसरी नाही आहेत की त्यांच्या मेन्स्ट्रुएशनशी संबंधित असतील, ते त्यांच्या प्रकृतीशी सुद्धा संबंधित असू शकतात. एक दुसरी गोष्ट, PMS वाढण्याची कारणं काय आहेत आणि पेरिमेनोपॉझल एज कमी होण्याची कारणं काय आहेत, या दोन्हीची कारणं ही एकसारखी आहेत. आणि हे आपल्याला परत वेस्टर्न मेडिसिन सांगते, म्हणजे परत आयुर्वेदातला कोणतरी दुड्ढाचार्य सांगतो असं अजिबात नाही. वेस्टर्न मेडिसिन आपल्याला असं सांगतं की कॅलरी रिच डाएट कॉन्स्टंटली घेत राहणं, शुगर रिच डाएट कॉन्स्टंटली घेत राहणं. हे वेगवेगळ्या सॉफ्ट ड्रिंक्स, कोलाज हे जे लोक सतत रिचवत असतात, मला मूड स्विंग्स होतात ह्याच्याकरता म्हणून जे चॉकलेट्स ठोसत असतात, जे लोक डीप फ्राईड आयटम्स खात असतात, जंक फूडचं सेवन सातत्याने करत असतात, व्यायाम करत नाही आहेत,
ही ती कॅटेगरी आहे की ज्यांना बरोबर हे सगळे प्रॉब्लेम्स जास्त प्रमाणामध्ये झालेले दिसतात. दुसरं असं आहे की एकदा आपण एखाद्या गोष्टीला टॅग लावला ना की PMS आहेत किंवा प्री मेनोपॉझल आहे की मग ते सगळं सोपं होतं. मग असं असतं की मग जे त्यातलं नसतं त्याला सुद्धा आपण त्याच्यात कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतो. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या टर्म वापरताना एक काळजी ही महत्त्वाची आहे की जेव्हा सोशल मीडिया बज होतो, ह्याचा इन्स्टा बज होतो, त्याच्या मागून प्रोडक्ट्स येत असतात. मग ही ह्याच्यामध्ये कुठली येतात बरं? तर पेरिमेनोपॉझल एज हे आता जेव्हा असं म्हटलं तर इट मे टेक प्लेस ॲट राईट फ्रॉम 30s. तर त्यावेळेला पहिला विचार हा करायचा की थोडे इंट्रोस्पेक्शन करा की आपण व्यायाम करतोय का, आपण हे बाहेरच्या सगळ्या गोष्टी खात बसलोय का, आपल्या लेट नाईट पार्टीज चालू आहेत का, हे थोडं इंट्रोस्पेक्शन. दुसरी गोष्ट अशी की प्रोडक्ट्स कुठली येतात, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी येते, HRTचे वेगवेगळ्या गोष्टी समोर यायला सुरुवात होते, किंवा गाबापेंटिन सारख्या गोष्टी येतात, वजायनल क्रीम सारख्या गोष्टी येतात, फार तर कशाला अँटी डिप्रेसंट सुद्धा येतात. मग आपण मार्केट कसलं जनरेट करतोय? यात मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की घरच्यांची भूमिका महत्त्वाची आहे. घरातल्या बाकीच्या सदस्यांनी समजून घ्यायचे की आपण 40-45च्या नंतर आपल्या घरातली असलेली जी महिला आहे तिच्यात जे बदल होणार आहेत, सडनली राग येणं, सडनली लो फील करणं, ऑफकोर्स हे सगळे ज्या गोष्टी होणार आहेत ह्या नॉर्मल आहेत हे तिला सांगणं, त्या बाबतीमध्ये तिला धीर देणं, सडन डिप्रेशनसारखं वाटणं, सडनली रडायला येणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इट्स ओके, वी आर देअर, एवढी जरी भूमिका आपण घेतली समजून घेऊन तरी देखील ते पुरेसं आहे. आणि ते औषध आहे ना, ते सुद्धा औषध आहे एक प्रकारचं. डेफिनेटली आहे. तर त्यामुळे हे आश्वासन ही सुद्धा जी गोष्ट आहे ना, तर त्याने सुद्धा जे बरं वाटणं असतं तर ती गोष्टही तिथे महत्त्वाची असते. बरोबर. आणि सध्या अशी एक म्हणजे थिअरी खूप दिसते नॅचरली सोशल मीडियावर पण जास्ती, की आय एम अ विक्टिम. जेव्हा PMS असतो तो एक असा बघायचा ॲटिट्यूड आहे, आय एम अ विक्टिम अँड देअरफॉर आय नीड कम्फर्ट फूड ड्युरिंग दिस पिरियड. आणि ते कम्फर्ट फूड हे कायम जंक आहे, शुगरी आहे किंवा चॉकलेट्स आहे. आपण 2 याच्यात विभागले गेलो आहे. महिला वर्गांचं झालंय कसं माहिती आहे का, एकीकडे सुपर वुमन सिंड्रोम आलाय आणि दुसरीकडे विक्टिम आलेलं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये स्वतःला अडकून घेतोय. अनेकदा ही गोष्ट सांगत असतो माझ्या लिखाणातून, माझ्या पुस्तकातही स्त्रियांचे आरोग्य आणि आयुर्वेद हे जे पुस्तक आहे ह्याच्यात एक स्वतंत्र प्रकरण लिहिलंय मी की ज्याच्यामध्ये असं दिलंय की स्त्री पुरुष समानता ही गोष्ट एक्झिस्ट करत नाही, हे एकमेकांना पूरक असणं महत्त्वाचं आहे. समाजाचा गाडा जर नीट ठेवायचा असेल ना आपल्याला, इट इज जस्ट लाईक अ जिक्सॉ पझल की जे एकमेकात फिट होणं गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये स्त्री रोगांविषयी काय बोललं जातं? परत एक खूप महत्त्वाचा प्रश्न. ह्याला कारण असं की चूल आणि मूल ह्याच्या पलीकडचं आयुष्य काय, तर ह्याच्या पलीकडचं आयुष्य असं आहे की आयुर्वेदात फक्त स्त्रीरोगांबद्दल बोललंच जातं असं नाही, तर योनी व्यापक चिकित्सा या नावाचा एक स्वतंत्र अध्याय आयुर्वेदाने सांगितलं आहे, ज्या अध्यायामध्ये स्त्रियांचे मेन्स्ट्रुअल रिलेटेड प्रॉब्लेम्स कोणते आहेत ह्याच्यामध्ये त्यांना त्या काळामध्ये वजायनल इचिंग होतं का, इथपासून हाय लिबिडो असते का, इथपर्यंतची वेगवेगळी लक्षणं इनलिस्ट केलेत. याचा अर्थ हे विषय टॅबूचे नव्हते, हे सहज चर्चेचे विषय होते. महिला सहज वैद्यांकडे जायच्या, त्या तपासून घेत होत्या. इतकंच नाही तर त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सचं देखील एक्झामिनेशन व्हायचं. हे मी कशावरून सांगतोय, तर वाघभट नावाचे जे आचार्य आहेत त्यांनी योनी व्रणेक्षण यंत्र नावाच्या एका यंत्राबद्दलची डिटेल्ड माहिती दिलेली आहे. आज आपल्या दुर्दैवाने आपण त्याला कस्कोस्पेक्युलम ह्या नावाने ओळखतो. अनादी काळापासून आयुर्वेद आहे किंवा गार्गी मैत्रेयी सारख्या स्त्रिया त्यावेळी होऊन गेला, तर त्यावेळी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आयुर्वेदाचा कसा होता? पण आता असं वाटतं की तो संकुचित असेल वगैरे, पण त्यावेळी कसा होता नेमका दृष्टिकोन? कारण खजुराहो सारखी लेणी वगैरे त्यावेळी झाली, कामसूत्र सारखा ग्रंथ लिहिला गेला, तर काय कसं म्हणतो, पाहता? आपल्याला आश्चर्य वाटेल, आचार्य चरकांचं फार सुंदर स्टेटमेंट आहे की ज्यामध्ये अगदी सावरकरांच्या भाषेत थोडंसं सांगतो, तर ते जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरत येते हे सगळं कोणाच्या ठाई आहे, तर ते स्त्रीच्या ठाई आहे असं आचार्य चरक सांगतात. तो इतका उदात्त दृष्टिकोन होता. बरं, हे करत असताना केवळ पूजनीय हा दृष्टिकोन आहे का? नाही, तर मग त्यांना रोग देखील होतात. मग ह्याच्यामध्ये सदातुर ह्याचा अर्थ ज्यांना सतत आरोग्याच्या तक्रारी असू शकतात, अशा 4 घटकांमध्ये एक महिला असं आयुर्वेदाने सांगितलंय. म्हणजे त्यांच्या आरोग्याकडे सतत लक्ष द्यायचंय. एवढ्यावरच थांबले का? तसंही नाही. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी योनी व्यापद चिकित्सा अध्याय संपूर्णपणे, ज्याच्यामध्ये महिलांना एकूण त्यांच्या मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्सशी रिलेटेड बारीक बारीक गोष्टी, की ज्याच्यामध्ये मग काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम्समध्ये वजायनल इचिंग जास्त प्रमाणात होते का, फ्लो कशा पद्धतीने असतो, क्लॉट्स जास्त जात आहेत का, लिबिडो त्यावेळेला इन्क्रीज होते का डिक्रीज होते, अहो या सगळ्या चर्चा अगदी मोकळेपणाने होत होत्या. म्हणजेच केवळ समाजातच नाही, तर एक महिला एका वैद्याकडे, पुरुष वैद्याकडे जाऊन सुद्धा तिचं पुरुष चेकिंग वैद्याकडे? व्यवस्थित हो,
आणि चेकिंग व्यवस्थित करून घेऊ शकत होते. योनी मार्गाचं आतून परीक्षण करणं जे आजचे गायनेकॉलॉजिस्ट करतात, तर ही सगळी गोष्ट त्यावेळेला होत होती. हे अतिशय महत्वाचं असलेला सीझर पण होत होतं ना ते. ऑफकोर्स वामदेवीय उदरपाटन हा एक रेफरन्स आपल्याला आयुर्वेदात मिळतो, पण ते सध्या जितकं इझिली केलं जायचं तेवढ्या इझिली केलं जात नव्हतं. आणि ॲनेस्थेशिया जसं आता असतो तसं तेव्हा काय असायचं? त्याच्याकरता वेगवेगळे रेफरन्सेस आपल्याला सापडतात. काही ठिकाणी संधान वर्गातले काही द्रव्य द्यावीत, काही ठिकाणी मद्य. आता मद्य याचा अर्थ आजचे अल्कोहोल्स नाही हा, कारण तेही परत दोन प्रकारचे आहेत की डिस्टिल्ड अल्कोहोल्स वेगळे आहेत. आयुर्वेदामध्ये जे आलेले आहेत त्याच्यामध्ये लॅक्टिफिकेशन झालेलं आहे, म्हणजे लॅक्टिक ऍसिड जनरेट झालेले सेल्फ जनरेटेड अल्कोहोल्स आहेत. रिसर्चेस आपल्याला आज असं सांगतात की या दोन्ही अल्कोहोल्समध्ये ग्रुप वाईज फरक असतो. एकामध्ये अल्कोहोल ग्रुप आहे, दुसऱ्यामध्ये ऍसिडिक ग्रुप आहे. आज ह्याच्यावर रिसर्च होणं गरजेचं आहे, कारण अनफॉर्च्युनेटली आयुर्वेदावर इतकी बंधनं स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा आहेत. ब्रिटिशांनी ज्या लेवलचं खच्चीकरण आयुर्वेदाचं केलं ते अतिशय आपल्याला कल्पनातीत आहे आणि ह्या गोष्टी समोर आणल्याच जात नाहीत. त्यामुळे आजच्या घडीला त्याच्या ॲप्लिकेबिलिटी सांगणं डिफिकल्ट आहे. पण जेव्हा की सुश्रुत हे सर्जरीचे जनक मानले जातात त्यावेळेला ॲनेस्थेशियाशिवाय सर्जरी कशा करणार हो? त्यामुळे त्याचा उल्लेख हा डेफिनेटली आयुर्वेदामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये त्वचेची काळजी, केसांची काळजी घेणं वगैरे अशा थोडं मे बी कॉस्मेटिक ह्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या गोष्टींसाठी काही होम रेमिडीज किंवा असे काही साधे सोपे उपाय आहेत? अगदीच. पण पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायची ते आपल्या त्वचेचं आणि केसांचं दोन्हीचं आरोग्य पोटापासून चालू होतं आणि त्याच्यामुळे तिथून काळजी घेणं गरजेचं आहे. फक्त क्रीम्स लावली म्हणजे सगळं काही नीट होईल असं नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल पण त्वचा हे आपल्या रस नावाच्या धातूपासून बनलेली आहे, जो पहिला धातू आहे, आणि आपले केस हे अस्थी नावाच्या धातूपासून बनलेले आहेत. सो त्याच्यामुळे ह्या दोन्हीचं हेल्थ जर का व्यवस्थित राहिलं तर ह्या दोन्हीची, केसांची आणि त्वचेची हेल्थ व्यवस्थित राहणार आहे. तर काही महत्त्वाच्या टिप्स अगदी सांगतो की विशेषतः महिलांनी आपल्या आहारामधून हिरवी मिरची ह्या गोष्टीचं सेवन बंद करावं. जंक फूडचं सेवन बाय लार्ज बंद करून टाकावं. तेल लावत असताना केसांना न्हाण्याच्या जस्ट 10 मिनिटं अगोदर केसांच्या मुळाशी फक्त तेल लावावं आणि नंतर डोक्यावरून आंघोळ करावी. ओव्हरनाईट नाही. अजिबात नाही. 2-3 दिवस लावून ठेवतात मग त्याने मऊ नाही. ऍब्सोल्युटली नॉट. हे आयुर्वेदात कुठेही सांगितलेलं नाहीये आणि आजच्या सायन्सनुसार सुद्धा ते चुकीचं आहे. ह्याला कारण ते काही लोणचं नाही आहे ना मुरवायला, त्यामुळे रात्रभर मुरवण्यात पॉईंट काय आहे? उलट तेल आपण ज्या वेळेला लावतो त्यावेळेला आपल्या स्काल्पचा ऑक्सिजनशी असलेला संपर्क आपण संपवून टाकतोय आणि मग कोंडा होण्यासारख्या गोष्टी या स्वाभाविकपणे होणार आहेत. इचिंग स्वाभाविकपणे चालू होणार आहे. तर ह्या गोष्टींची काळजी घ्यावी. आहारात सीझनल फ्रुट्स ही असणं हे महत्त्वाचं आहे, पण त्याच्यातही ती सकाळच्या वेळेला खाण्यात असतील, नाश्त्याच्या वेळेला जेव्हा कडकडून भूक लागली आहे. आवळ्याचा सीझन दिवाळीपासून साधारण चालू होतो. आवळा हा सुंदर आहे स्त्रियांकरता, त्यामुळे त्यांनी त्याचा आवर्जून वापर करावा. योषित प्रिया असं नाव आलेलं आहे हळदीला आणि म्हणून योषित प्रिया ह्याचा अर्थ महिलांकरता छान असलेली. तर ह्यामुळे आपण हळदीचा वापर आहारामध्ये करणार म्हणून हळदीचे समारंभ होतात ना. आपण दुसरं काही लावा असं सांगत नाही, हळद लावा असं सांगतो किंवा पी हळद हो गोरी असं म्हटलं जातं. तर ह्याच्या सगळ्याचे विचार करणं आणि या निमित्ताने आवर्जून हा हो गोरी हे जे मी सांगितलं ना त्या निमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं की या हो गोरीचे हट्ट धरण्याची काही आवश्यकता नाही आहे. त्वचेचे जे नॅचरल असलेले कलर आहेत ते हेल्दी आहेत, ते तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार आहेत. त्यामुळे कुठलीही क्रीम चोपडून ते बदलतील ह्याचा हट्टच आपण बदलणं गरजेचं आहे. तर आपलं मन चंगा तर कटोती में गंगा असं जे म्हटलं जातं, तर त्या पद्धतीने आपण व्यवस्थित कॉस्मेटिक पर्पजनी सुद्धा राहू शकता. ही गोष्ट महत्वाची आहे. बायकांचा वावर स्वयंपाकघरात असतो तर आपल्या हाताशी बऱ्याचशा गोष्टी असतात, तर कोणत्या गोष्टी अशा हाताशी ठेवाव्यात की बायकांचं आरोग्य नीट राहील? अशा ह्या बरण्या बाबा ह्या खाल्लं घातलं की माझं आरोग्य छान म्हणजे अप्लाय करायचं डाएट. आपल्या स्वयंपाकघरापासून आयुर्वेद चालू होतो, फक्त तो तिथे संपत नाही बरं का. कारण अनेकदा मग तेवढंच सांगत राहूया का असं मग होत राहतं. तर मी हळदीबद्दल सांगितलंच की ती अतिशय महत्त्वाची असलेली गोष्ट आहे. त्याच्याच बरोबरीने बाकी जे छोटे मोठेही घटक असतील तर त्यांचा आपल्या आहारामध्ये जर का वापर केला, जसं अनेकदा पिरियड्सच्या बाबतीमध्ये जर काही त्रास होत असतील, विशेषतः क्रॅम्पिंग किंवा ह्या बाबतीमध्ये धनेजिऱ्याचं पाणी तिथे युजफुल असतं. युरिनरी ट्रॅक्टला व्यवस्थित ठेवण्याकरता सुद्धा ते युजफुल असतं. तर ब्युटी जसं मी सांगितलं की ती फक्त चेहऱ्यावरती दिसणं हा भाग नसून संपूर्ण शरीराकरता महत्त्वाची असलेली आहे. तर ते आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. रक्तचंदन, आंबे हळद ह्याच्यासारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांचा वापर देखील लेप लावण्या या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आम्ही अनेकदा सांगतो बेसन पोटात घालू नका, पण ते चेहऱ्याला लावायला चांगलं आहे, त्याचा वापर होऊ शकतो. काकडीचा वापर होऊ शकतो, हायड्रेटिंग फॅक्टर म्हणूनही त्याचा वापर होऊ शकतो, डेफिनेटली होऊ शकतो. परत बाहेरून लावण्याकरता कोरफडीचं वैशिष्ट्य असं आहे की ती स्पर्शाला शीत आहे. नाव कुमारी आहे ना तिचं, स्पर्शाला शीत आहे, पोटात उष्ण आहे.
आणि टॅनिंग होत असताना तर टॅनिंग अवॉइड करायला आपल्याकडे आता विषुववृत्त देश आहे म्हटल्यावरती टॅनिंग होणार, पण ते टॅनिंगला हायलाईट खूप केलं की टॅनिंग होतं मग सनस्क्रीन वापरा वगैरे खूप असतं. एक अगदी सोपी गोष्ट त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप किंवा देशी गाईचं लोणी या दोन्ही गोष्टी अप्लाय करण्याकरता किंवा कोरफड या सगळ्यात इथे टॅनिंगवरती युजफुल असलेल्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर प्रिव्हेन्शन आहे. जिथेही कधी आपण बाहेर जात असताना जर का ते व्यवस्थित प्रिव्हेंट केलं गेलं तर पूर्ण अगदी जर ऊन डाळलं सनग्लासेसचा वापर केला तर शक्यतो ते टॅनिंग होण्याची शक्यताच होत नाही. त्यातून ते जर का झालं तर अशा असंख्य गोष्टी ज्या नॅचरल अवेलेबल आहेत त्याचा वापर केला जाऊ शकतो. तिथेही काकडीचा वापर केला जाऊ शकतो. आंबे, हळद, बेसन ह्याचा वापर तिथे एकत्रितपणे सुद्धा केला जाऊ शकतो. त्याला हायड्रेटिंग पॅक या दृष्टीने बनवण्याकरता थोडंसं शहाळ्यातली मलाई जी असते ती आणि त्याचं पाणी हे सुद्धा एकत्रितपणे वापरलं जाऊ शकतं एक्सटर्नल ऍप्लिकेशन करता येईल. काय काय एकत्र करायचं? शहाळ्याचं पाणी, हो, आंबे, हळद, हा. त्याच्यातली मलाई जी असते ती आणि बेसन. मसूर डाळीचं पीठ सुद्धा वापरलं जाऊ शकतं. म्हणजे बेसनच वापरायला पाहिजे असं नाही, कारण काही जणांना बेसनाची ॲलर्जी असते, बाहेरून लावतानाही त्यांना ती ॲलर्जी येते. ते मसुराच्या डाळीचा पिठाचा सुद्धा विचार करू शकतात. त्याची ॲलर्जी येत असेल तर बाकीच्या घटकांचा विचार केला जाऊ शकतो. आणि बऱ्याच पदार्थांची ॲलर्जी येत असेल तर ह्याचा अर्थ आपल्या वैद्यांना लगेच भेटण्याची वेळ झालेली आहे. आपण आता थोडेसे मिथ्स बस्ट करूया. जरूर. पहिलं आहे की केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं का? नाही हो, एवढं सोपं नाही आहे ते. मुळात आई वडील काय आहेत ते सुद्धा बघायला पाहिजे ना. केशर उष्ण असतं आणि त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये. ओके. डोहाळ्यांना आपल्याकडे खूप ग्लोरिफाय केला जातं, तर डोहाळे लागतात का आणि ते असतं का मग डोहाळे लागत? डेफिनेटली लागतात. आयुर्वेदाने ह्याला दौहृद असा शब्द वापरलाय. याचा अर्थ दोन हृदय, एक त्या मातेचं आणि दुसरं त्या बाळाचं. आता बाळ काही गर्भावस्थेमध्ये सांगणार नाही आपल्याला काय हवंय, तर ते मातेच्या रूपाने व्यक्त करणारे म्हणून दौहृद असं सांगितलंय. हे डोहाळे आवर्जून पुरवायत असं आयुर्वेद सांगतो, कारण ते पुरवले गेले नाहीत तर गर्भामध्ये पुढे जाऊन काही विकृती होऊ शकतात, हा एक क्वेश्चन मार्क आहे. आणि म्हणून आपल्याकडे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो ना. पण हे सांगितलं जरी असलं तरी सुद्धा बाळाच्या नावाखाली मला दारूच प्यायचे पासून गुटखाच खायचा आहे पर्यंतचे डोहाळे नाही बरं का. तर हानिकारक असलेल्या गोष्टी या डोहाळ्यांच्या खाली पुरवायला आयुर्वेद सांगत नाही. बरोबर. आईचं दूध फ्रीज करून मग बाळाला द्यावं का? शक्यतोवर देऊ नये त्याला, कारण ते ताजंच असणं हे अपेक्षित आहे. अनेकदा काय होतं की जी मॅटर्निटी लीव्ह आहे ती 6 महिन्यांची मिळत असताना ती सलग पूर्ण युटिलाइजच केली जात नाही आणि मग ते डीप फ्रीज करण्याचे विषय येतात. अगदीच नाईलाज असला तर तो विषय वेगळा, पण अदरवाईज ते करू नये. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आईचं दूध नाही मिळालं तर गाईचं दूध द्यावं, तर तसं काही आयुर्वेद म्हणतो का? छान प्रश्न आहे. आयुर्वेद असं सांगतो, मातुरेव पिबेत स्तन्यम तत्परम देहवृद्ध आहे. याचा अर्थ ब्रेस्ट मिल्क द्यावंच हे पहिलं आयुर्वेदाने सांगितलंय. पण जर मातेचं दूध नसेल तर थेट गाईचं दूध आयुर्वेदाने नाही सांगितलंय. आईचं नाही तर मग दाईचं, दाईचं नसेल तर बकरीचं, आणि बकरीचंही नसेल तर मात्र देशी गाईचं, देशी अंडरलाईन बरं का. आणि तेही नुसतंच द्यायचं नाहीये, तर त्याला वैद्यांकडून काही टिपिकल औषधी घेऊन त्याच्याने सिद्ध करून पचायला हलकं करून मग द्यायचंय, की जेणेकरून ते अगदी सहजपणे त्या बालकाला पचेल. ओके. आणि लास्टली सिझेरियन नंतर पाठदुखी दीर्घकाळ मागे लागते. हो, आणि हे मी अतिशय जबाबदारीने सांगतोय, कारण अनेक पेशंटचे तशा पद्धतीचे एक्सपिरियन्सेस आहेत. ते आपल्याला समाजात दिसत असताना सुद्धा हे नाकारणं याला काहीच अर्थ नाहीये. आणि म्हणून वेळेत त्याच्यावर उपचार घ्यावेत. ते पूर्णपणे रिकवर देखील केलं जाऊ शकतं. अनेकदा दुर्लक्षच होतं किंवा नाकारलं जातं, त्यामुळे त्रास असूनही तसाच कॅरी फॉरवर्ड होतो. हे आपण होऊन देऊया नको. छान इन्फॉर्मेटिव्ह झाला हा एपिसोड. आणि आमचं पण डे टू डे म्हणजे आयुष्यातल्या गोष्टी असल्यामुळे आम्ही पण खूप इंट्रिग्ड होतो. एक मुलगी जन्माला आल्यापासून ती वृद्ध होईपर्यंत आयुर्वेद तिच्या सोबत आहे. आणि अश्युरिंगली हे तुम्ही अश्युरिंगली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की वी आर ऑलवेज देअर, आणि त्यात अतिशय डिटेल्ड विचार करून आम्ही तिथे आहोत. फक्त आपण महत्वाची गोष्ट हीच आहे की पहिला पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे बघितलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी आम्हाला असं वाटेल की नाही इथे अजून एक गायनेकचं ओपिनियन गरजेचं आहे, माझ्यासारखे वैद्य समोरून सांगतात की आपण एक ओपिनियन घेऊया. पण आपली वाटचाल विरुद्ध चाललेली आहे, आपण तिथे होत नाही असं जेव्हा होतं तेव्हा मग आयुर्वेदाकडे येतो. पण हा सगळ्याच बाबतीत अवेअरनेस वाढला पाहिजे, तरच आपण एक सशक्त राष्ट्र, मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, कारण एका घरातली स्त्री जर का निरोगी असेल तर ते घर निरोगी असेल, घर निरोगी तर समाज निरोगी, आणि समाज निरोगी तर राष्ट्र निरोगी. आणि एकच अपील व्ह्युअर्सना करते की हा जरी स्त्रियांबद्दलचा एपिसोड होता तरी घरातल्या सगळ्यांनी आणि स्पेसिफिकली पुरुषांनी सुद्धा बघावा. पुरुषांनी पहिला बघावा असं मी अपील करेन.
बिकॉज आणि- इट इज व्हेरी मच रिलेटेड टू युअर लाईफ ॲज वेल. डेफिनेटली. आणि त्याच्याकरता तुम्ही एका पुरुष वैद्याला बोलवलंय, ही गोष्ट सुद्धा महत्वाची आणि आहे. त्यांनी Exactly. सांगितलं की दोन्ही परस्पर पूरक आहेत. हो, त्यामुळे of course, पूरकतेसाठी of course. तर एपिसोड बघायला हवं. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.